जैन मित्रांनो, सत्कार मूर्ती उद्धव त्रिभुवन वैजापूरच्या बेलगाव इथून आमच्याकडे 1.5 वर्षापूर्वी आला होता. खरं तर घरची हलाखीची परिस्थिती आहे. या हलाखीच्या परिस्थितीला न लाजता आणि परिस्थिती बाऊ न करता या पोराने शिर्डीमध्ये आल्यानंतर हॉटेलला काम केलं. हॉटेलला काम करून खरं तर 1.5 वर्ष ती पोस्ट मिळवलेली. मला सांगायला अभिमान वाटेल का महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना का 1.5 वर्ष संघर्ष करून ही फक्त 1.5 वर्षाची पोस्ट आहे. महाराष्ट्रात असे भरपूर पोरं का त्यांनी याच्यापेक्षा कमी दिवसामध्ये आणि पहिल्या भरतीमध्ये यश मिळवलेलं आहे. हा असाच एक विद्यार्थी का ज्यांनी पहिल्या भरतीमध्ये यश मिळवलं. मला सांगायला शोकांतिका वाटेल का ज्यावेळेस त्याचा फॉर्म सेट केला मुंबई पोलीससाठी त्यावेळेस त्याच्या भरपूर जवळचे मित्र येऊन सांगायला लागले की तो फॉर्म चुकला, तुझं नुकसान होणार आहे, तू हा फॉर्म भरायला नको आता, तू चुकीचा निर्णय घेतलेला आहे, सरांनी तुला वेगळं सांगायला पाहिजे होतं. पण तरी सुद्धा एकनिष्ठ काय म्हणतो, आपण सगळ्याच्याकडून शिकू शकतोय का आपण ज्याच्या हातात बोट दिलं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि फॉर्म कायम ठेवला. आणि मला सांगायला अभिमान वाटेल का 1.5 वर्षामध्ये रात्रीचा दिवसाची रात्र केली, प्लस हॉटेलला काम करता करता फक्त 1.5 वर्षात पोरांनी पोस्ट काढलेली, 43 ग्राउंड आणि 87 लेखी, असं करून 130 त्यांनी टोटल केली. मला महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना सांगू वाटेल, पुढं करा कसं करा, पण ज्याच्या सोबत राहाल त्याच्यासोबत एकनिष्ठ राहा. आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला लय मोठी संधी आहे. आपली परिस्थिती नाजूक आहे, खरं तर हीच आपल्याला संधी आहे, कारण आपल्याला परिस्थिती बदलता येईल. त्याच्यामुळं येणाऱ्या भरतीमध्ये चांगलं चमकून दाखवा, आपलं नाव गाजलं पाहिजे आणि आपल्या गावात आपल्या मिरवणुकीचा डीजे यावर्षी वाजलाच पाहिजे. त्यासाठी चांगला जोरदार प्रयत्न करा आणि ह्या भरतीमध्ये भरती व्हा. जय हिंद, जय भारत.